खोटं ठरवणारच मला? तुझ्या मामाला शब्द दिला होता रे मी, तो पूर्ण करणारच ना की तुझ्या आईला स्वतःच्याच नजरेतनं खाली पाडणारच तू? नाही तरी तुझ्याकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती, कधीच नव्हती. आई आई एकदा माझं ऐकून तर घे. आई आई वहिनी, आतापर्यंत मी माझ्या प्रेमासाठी लई परीक्षा दिल्या आणि माझ्यासाठी प्रत्येक परीक्षा ही अग्नी परीक्षाच होती. हा एकमेकांची तोंड न बघणारे आम्ही कधी एकमेकांसाठी जगायचं ठरून बसलो आमचं आम्हाला पण कळलं नाही. आणि खरं सांगू वहिनी, आता तर मी धैर्यांना लय चांगलं ओळखायला लागले. त्याच्यामुळे ते कधी काय विचार करतात मला चांगलंच माहिती. सो जरी ते बोलत नसले किंवा जरी त्यांनी कुणाला काही सांगितलं नसलं ना, तरी मला एक गोष्ट पक्की माहिती आहे. त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. म्हणजे जेवढं मी त्यांच्यावर प्रेम करते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त प्रेम धैर्य माझ्यावर करतात. त्यामुळे ते डिवोर्स पेपरवर सह्या नाही करणार. अहो या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात जरी त्यांच्या समोर असे कोणी पेपर धरले ना तरी असं काय होणार नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दलचे प्रेम आहे ते लवकरात लवकर मला सांगतील बघा. त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जरी दामिनी मॅडमने डिवोर्स पेपर आणले असतील ना तरी धैर्य त्याच्यावर सह्या नाही करणार. आणि एक दिवस दामिनी मॅडमला पण आमचं प्रेम मान्य करायलाच लागणार. आई आई अगं एकदा ऐकून तर घे माझं. काय ऐकू? सांग ना, काय ऐकू? का वागतोयस असा तू? त्या पोरीने तुझ्यावर अशी काय जादू केले की तिच्या समोर तुला तुझी आई पण दिसत नाही? आईचं प्रेम, आईची माया, आईची काळजी, या सगळ्याची शून्य किंमत ते करे. माझ्यापेक्षा ती पोरगी तुला जास्त जवळची झाली. बोल ना, उत्तर दे धैर्य, उत्तर दे मला, बोल. तू तू खरंच त्या पोरीवर प्रेम करायला लागलास? बोल धैर्य. मी तुला विचारते, तू तू खरंच तिच्या प्रेमात पडलायस? बोल, उत्तर दे मला धैर्य. हो. आहे माझं प्रेम तिच्यावर. काय म्हणला तू? तेच जे तू ऐकलंस. आहे माझं सावीवर प्रेम. अरे काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? हा, आम्ही काय बोलतोय ते पोचतंय ना? पोचतंय? हा आई, हा काय बोललेला सुरुवातीला? हा,
त्या सावीच्या घरच्यांची लायकी त्यांना दाखवायची आणि त्यानंतर आपला फायदा करून घ्यायचा म्हणून लग्न करून त्यांनी इथं आणली ना तिला. विसरला हा? काय रे? तिच्यामुळे एवढं सहन केलं आम्ही, जेलमध्ये जावं लागलं मला.